हाय एव्हरीवन, मी प्रज्ञा आज डिमांडेड व्हिडिओ घेऊन आलेली आहे. त्यांना दिव्याची डिमांडेड व्हिडिओ होती. त्यांना मेजरमेंट प्रमाणे त्यांना हवं होतं हे डिझाईन. तर चला आता मी हे कोण 3 डिझाईन आणलेलं आहे. म्हणजे एक छोटी आणली, एक मोठी आणली. तर चला आपण बघूया ती आपण कशी बनवली आहे. तर चला इथे मी हे बघा तयार करून ठेवलं बघा. एक ही लहान आपण बघणार आहोत, ही 2 प्रकार बघणार आहोत आणि हा एक तिसरा प्रकार बघणार आहोत की कसं आपल्याला करायचं आहे ते. चला आपण बघूया की कसं करायचं, कुठेही वेळ न घालवता चला बघूया. तर चला आता आपण बघूया की कसं करायचं आहे. तर मी हे घेतलेलं आहे हे बनवण्यासाठी. ओके, त्याची लांबी जी आहे, रुंदी जी आहे ती आहे 5.25 इंच आहे. बघा 5.25 इंच आहे अशा प्रकारे. चला आता आपण हे घेऊया. तर आपल्याला काय करायचं आहे, हे इथे आपल्याला ठेवायचं आहे, पेन्सिल हे आपल्याला इथे असं ठेवून द्यायचं आहे आणि इथे आपण ड्रॉ करणार आहोत. जसं आहे तसंच आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता मी इथे आहे तसंच मी ड्रॉ करून घेते. हे बघा, हे असंच आहे, मी ड्रॉ करून घेतलेलं आहे. ओके, आणि ही जी रे समोरची आहे स्टँडिंग ही रेसुद्धा आपल्याला अशीच आखून घ्यायची सेम. हे बघा इथे असं आपल्याला आलेलं आहे इथपर्यंत. आज आपण हे भरूनसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये की कसं आलेलं डिझाईन भरायचे वेगवेगळ्या प्रकारे. हे बघा, तर आता मी इथे हे घेतलेलं आहे म्हणून. ओके, आता ह्या रेषेच्या आता आता आपण ह्याचा मध्य काढायचा आहे. ते बघा, ह्याचा आता मी मध्य काढून घेते इथे 3 वरती. ते 3 होते त्याचा मध्य काढून घेतला. 3 म्हणजे 3 नाही घेतला, 3ला 1 रेष कमी, कारण आपल्याला 6ला 1 रेष कमी आहे ना, पण 3ला 1 रेष कमी असं पण मध्य काढून घेतलं आहे ह्याचा. ओके, इथे आता इथे काय करायचं, या मध्यापासून आपल्याला पुढे काय करायचं आहे, ह्याचा मध्य काढायचा आहे. म्हणजे इथं किती आलं आहे, 1.5. बघा इथे असं मध्य ठेवायचा, ही रेष आणि हे मोडायचं की याचा मध्य येतो बरोबर. तर आपण इथे असं मध्य काढून घेतलं. ही सगळं मध्य काढण्याची सगळ्यात सोपी मेथड आहे ती अशी आहे. हे बघा अशा प्रकारे इथे पण मी हे घेतलेलं आहे याचा, आणि याचा मध्य काढून घेते. ह्याचा मध्य काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता आपल्याला इथे पुढे काय करायचं आहे, हे जे मध्य काढलेले आहे मध्य, त्या मध्यापासून आपल्याला वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच, हे बघा अर्धा इंच आहे, इथून अर्धा इंच आपल्याला पुढे वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे अर्धा इंचवरती घेतली, तसं आपल्याला खालच्या साईडला सुद्धा अर्धा इंचवरती मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडला अर्धा इंचच मार्किंग करून घेतले. इथे सुद्धा मी अर्धा इंचवरती मार्किंग करून घेतलेले. आता हे आपल्याला पॉईंट्स भेटले. ओके, आता आपल्या इथे काय करायचं आहे, आता हे आपल्या ह्याच्या सहाय्याने आपल्याला हे ते पॉईंट्स आहेत ते आपल्याला मॅच करते. इथून इथं आणि इथून मॅच करायचं. तर तुम्हाला जर सर्कल पूर्ण व्यवस्थित येत नसेल तर तुम्ही असं करू शकता, आणि जर तुम्हाला डिरेक्ट येत असेल तर तुम्ही डिरेक्टसुद्धा बघा असं करू शकता. बघा असं तुम्ही करू शकता. आता मी डिरेक्टच देते, किंवा तुम्ही असं सुद्धा करू शकता. हे बघा हे इथे ठेवायचं आणि ते मॅच करून घ्यायचं. हे असं आपलं थोडंसं अंतर कमी आहे म्हणून आता खालच्या साईडला आपण मॅच करून घेऊया. हे बघा आता मी खालच्या साईडला घेते आणि हे मॅच करून घेते. हे जे आहे ह्या पॉईंटवरती ठेवायचं. हे इथं हा पॉईंट आणि हा पॉईंट मॅच करून घ्यायचं. हे बघा व्यवस्थित आला. हे बघा व्यवस्थित घेतलं मॅच करून इथे, आणि इथून असा हा मॅच करून घेतला असं आलं. ओके, आणि ह्याच्या पुढे ह्याच्यावरती आता आणि इथे पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं अंतरावरती या इकडनं आपल्याला थोडंसं डिझाईन आपल्याला तयार करायची. ते असे हे काढून घ्यायचं आहे. ओके, इथून एक डिझाईन तयार आहे. काही अंतरावरती तुम्ही असं काढून घ्या आपल्या आवडीनुसार. मी त्या आवडीनुसार वेगळा कलर भरणार आहे म्हणून मी ते वेगळा कलर घेणार आहे. ओके, आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, वरती आपल्याला 3.25 इंच, तुम्हाला जेवढं दिवायचे तुम्हाला वाद दाखवायचे तेवढे तुमचं ऑप्शनल आहे. इथे मी 3.25 इनफ वाटली मला, म्हणून मी 3.25 वरती मी घेतलेलं आहे. तर 3.25 वरती मी इथे मार्किंग करून घेते आणि ते रेषा करून घेतले. आता काय करायचं आहे, ह्याच्याच सहाय्याने आपल्याला इथे हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला हे करायचं आहे, व्यवस्थित जुळवायचं आणि इथे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. दिसते का सगळ्यांना? हे बघा व्यवस्थित. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं. बघा कुठे आपल्याला व्यवस्थित बघायचं, कुठे आपल्याला जुळते व्यवस्थित मार्किंग.
आणि त्याप्रमाणे आपल्याला मार्क करून घ्यायचं हे बघा. तर अशा प्रकारे आपली ही वात तयार झाली. आपण ही वात तयार केलेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला डिझाईन करायची आहे म्हणून काय करायचं हे बघा. हे आपल्या काही अंतरावरती तुम्ही असं करू शकता. असे काही आता हे अर्धा इंचावरती मी अंदाजे घेते. तुम्ही सुद्धा अंदाजे घेऊ शकता किंवा तुम्ही अर्धा इंचावरती तुम्ही घेऊ शकता किंवा हे बघा. आणि इथून हे असं घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे ही एक आपली दिव्याची एक डिझाईन तयार केलेली आहे आपण. आता हे जर आपण हे वापरून तयार केलं आहे, तर आपल्याकडे हे नको आहे. आता आपल्याला ही साईज ह्या साईजचाच आपण तयार केलेलं आहे. आता ह्याच्यापेक्षा आपल्याला मोठा दिवा करायचा असेल तर ते मेजर कसं घ्यायचं, चला तेही बघूया. आता आपण इथे मी तयार करून घेतलेलं आहे हे बघा. इथे आता इथे मी जे घेतलेलं आहे दिव्याची जी उंची आहे ती एकूण मी घेतलेली आहे 8 इंच. हे बघा 8 इंच घेतलेली आहे उंची. आणि त्याची रुंदीसुद्धा त्याची 8 घेतली. म्हणजे लांबी आणि रुंदीला तो किती आहे 8 इंचाचा आहे बघा. 8 इंच. तर आपण 8 इंचावरती आपण मार्किंग करून घेणार. इथे 8 इंचावरती मार्किंग करायचं आहे. एक 8 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे. आणि इथे आपण सरळ रेष आखून घेतो. तर इथे आपण सरळ रेष आखून घेतोय. इथे आपण सरळ रेष आखून घेऊया. हे झाली पण सरळ रेष आखून घेतली. ओके. आता ह्याचा मध्य 4 आला आहे. ओके. तर आपण त्याचा मध्य पण घेऊया 4. आपण 4चा मध्य काढून घेऊया. ओके. आणि इथून 4चा मध्य आता पुन्हा या 4चा मध्य काढायचा आहे, जी त्याला 2. आणि तसंच आपण या साईडला सुद्धा काढून घ्यायचं आहे 4चा मध्य 2. तर मी 2 हे काढून घेतलेलं आहे. आता या 2 जिथे आपण मध्य केलेला आहे त्या 2 पासून आपल्याला इथे पावणे 1 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. पावणे 1. त्याचप्रमाणे खालती आपल्याला करायचं आहे पावणे 1. म्हणजे पावणे 1 इंच आपल्याला वरती मार्किंग करायचं आहे. आणि खालतीसुद्धा इथे सुद्धा सेम तसंच करायचं आहे. पावणे 1 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून सुद्धा आपल्याला पावणे 1 इंचावरती आपल्याला मार्किंग करून म्हणजे 1ला हे बघा इथे पावणे 1 आपल्याला इथे आलेला आहे. इथे पावणे 1. ओके. तर आपल्याला पावणे 1 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके. तसं झालं. आता हे पॉईंट भेटला आहे, हा पॉईंट भेटला आहे, हा पॉईंट भेटला आणि हा पॉईंट भेटला. आता ह्याच्या साह्याने आता हे जे पॉईंट्स आहेत म्हणजे हा पॉईंट हा आणि हा 1 2 आणि हे 3 हे 3 पॉईंट आपल्याला जुळवून घ्यायचे आणि तिथे आपल्याला रेष आखून घ्यायची. अशी व्यवस्थित वर्तुळाकार रेष आखून घ्यायची. अशा प्रकारे सेम इथे सुद्धा आपण आखून घेणार आहोत. हे बघा हा पॉईंट हा आणि हा पॉईंट असे आपल्याला व्यवस्थित इथे रेष आखून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे दिसते का सगळ्यांना. ओके. आता पुन्हा काय करायचं आहे, ही खालची बाजू. आता हा खालचा डॉट हा आणि हा डॉटला आपल्याला हे करून घ्यायचं आहे. मग आपण इथे सुद्धा हे मॅच करून घेतो. व्यवस्थित मॅच करायचं आणि तिथे हे करून घ्यायचं अशा प्रकारे. इथे सुद्धा आपल्याला सेम करून घ्यायचं आहे. पॉईंट्स मॅच करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. आपण तुम्ही चेक पण करा की आपले पॉईंट्स बरोबर आले की नाही. बघा बरोबर आलेले आहेत पॉईंट्स. ओके. आता काय करायचं आहे वरचा. आता इथे काय घेतलेलं आहे आपण. आता इथे आपण 4 ज्याचा हाफ घेतलेला आहे म्हणून आपण इथं हाफपासून बघा इथे जे आपल्याला हे ठेवायचं आहे आणि इथून 4 वरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. ओके. 4 वरती मार्किंग करायचं आहे. आता हे सगळीकडे आपल्याला असं 4 वरती मार्किंग करत जायचं आहे. हळूहळू इकडचं आपल्याला हलवायचं नाही. इथे व्यवस्थित पकडायचं आहे आणि इथे आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आणि इथे आपल्याला बरोबर 4 वरती मार्किंग करत जायचं आहे. बघा हा हात मी हलवत नाही, फक्त मी टेपच फक्त हलवते की टेप फक्त आपल्याला व्यवस्थित हलवायची आहे. इथे टेपवर आपल्याला मध्यवर्ती आली पाहिजे असं टेप ठेवायचं आणि आपल्याला 4 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ओके. तसंच ह्या साईडला सुद्धा 4 वरती मार्किंग करून घ्यायचं. हे बघा व्यवस्थित मध्य ठेवायचं आहे आणि हे रेष बरोबर 4 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा 4 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ही जी पट्टी आपली हे जे आपली पट्टीचं हे आहे ती आपली या इथे आपल्याला राहायला पाहिजे टोक. अशा प्रकारे घ्यायचं आहे. हे बघा
तर अशा प्रकारे मी ते घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला ह्याला लाईन आखून घेऊया. ह्या लाईन जी आहेत आता हे घेतलेले आहेत ते पण जोडून घेऊया. दिसते का सगळ्यांना मी जे करते ते? ओके, हे व्यवस्थित जुळवून घ्यायचे. अशा प्रकारे म्हणजे हा झाला आपला दिवाचं एक डिझाईन तयार. ओके, आता ह्याच्यावरती जी आपली वात आहे ती वात दाखवायची. तर ती वात मी घेतलेली आहे, ती वात मी घेतलेली आहे 4.25 इंच किंवा 4 इंच तुम्ही घेतलं तरी पण चालेल. चला, 4 इंचावरती आपली ही वात घेतलेली आहे. ओके, आता इथं आपण रेष आखून घेऊया व्यवस्थित. ह्या 4 पासून इथे आपण रेष आखून घेऊया अशी. आता आपल्याला इथे हे घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला हे लाईन आखायची. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन आपल्याला जोडायची आहे. इथपर्यंतच घेतलं मी. म्हणजे कुठे घेतले? अर्धा इंच आपण बाहेर घेतलेलं आहे. हे अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे आणि ही जी आहे ती आपण आतून घेणार आहोत. आता काय केलं आहे मी, इथून अर्धा इंच मी डाऊन घेतलेला आहे. अर्धा इंच मी डाऊन घेतलेला आहे इथून. आणि इथून मी आता हा असा शेप दिला आहे असा. आणि बाकीचा जो आहे तो याला मॅच करून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आणि इथेला मॅच करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आपण ह्याला मॅच करून घ्यायचं आहे. तर ही एक झाली आपली दिव्याची एक लाईन. तुम्ही अजून मला पाहिजे तर तुम्ही अजूनसुद्धा याला गोल देऊ शकता थोडासा. असं आपण मॅच करून घेतलेला आहे या रेषेला अगदी बरोबर व्यवस्थित. तसा हा दिव्याची आपली एक तयार झालेली आहे. तर आता इथे आपण काय करूया, इथे एक मध्याला आपण एक घेऊया. तर आपण ह्याचा हाफ घेऊया. 4 आहे इथे, 2 वरती आपण 2 वरती नको घेऊया. चला 2.5 वरती आपण एक घेऊया. हे 2.5 वरती घेतलं मी, एक लाईन घेतलेली आहे इथे 2.5 वरती. आता इथे सुद्धा आपल्याला 2.5 वगैरे फिरवत जायचं आहे. ओके, इथून 2.5. ओके, हे इथे मी घेतलेलं आहे. आता इथून सुद्धा आपण डिझाईन काढायचं आहे. इथे मी 2.5 घेतलेलं आहे. त्यामुळे मी पहिले रेषा आखून घेते आणि मी मग मोजते की कुठपर्यंत येतं आपल्याला ते डिझाईन व्यवस्थित. म्हणजे आखून घेते, मग आपण मेजरमेंट सांगते तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं ते. मी असं सगळ्या डिझाईन पहिले असं मी तयार करते आणि नंतर मग तुम्हाला मी असं माप दाखवते की किती मेजर आहे, कुठून किती घ्यायचं आहे. तर हे तुम्हाला सुद्धा सांगते मी किती घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण ते आखून घेतलेलं आहे. तर याचा मी तुम्हाला माप सांगते आता की किती घेतलेलं आहे. तर याचं आपण इथून 1.25 इंच खालती घेतलेले, 1.25 इंच डॉट 1.25 इंच आहे. इथे सुद्धा त्याचं बरोबर 1.25 इंचावरती आलेलं आहे. हे बघा, 1.25 इंच इथे आलेला आहे. हा असा 1.25 इंच आलेला आहे. आणि याच्या खालती हा अर्धा इंचावरती आलेला आहे. इथे अर्धा इंचावरती आलेला आहे आणि हा जरा वरती आला आहे. त्यामुळे हा जरा थोडासा असा घेऊया आपण 2.5 इंचावरती. ओके, त्याच्यामुळे ही जरा माझं जास्त दिसते, हा भाग कमी दिसतोय असं. ओके, ॲडजस्ट करूया. चला, हा अर्धावरती घेतला ना, म्हणजे हा इथून हे इथे घेतलेलं आहे, याच्याकडून अर्धा इंच इथून, अर्धा इंच इथून इथपर्यंत ते हवे आपल्याला. ओके, अशा प्रकारे आता ही डिझाईन आपली तयार झाली आहे. ओके, हे बघा, तर अशा प्रकारे ही आपली डिझाईन तयार झाली. तर दिव्याची ही एक डिझाईन आपली तयार झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. दिसतंय का व्यवस्थित सगळ्यांना? ओके, चला आता थर्ड आपण बघूया दिवा कसा तयार करायचा आहे.
मी सेमच मेजरमेंट घेतलेलं आहे, फक्त जी वरची साईड जी आहे ते वेगळ्या प्रकारे आपण तयार केलेलं आहे. सेम आपण मगाशी जसं घेतलेलं 8 इंचावरचं ते सगळं ते मी पूर्ण आखून घेते व्यवस्थित परत, म्हणजे तुमच्या परत तेवढा आपल्याला वेळ नको जायला. फक्त मी वरचं कसं घेतलं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे आपल्याला आहे तेवढं पण मी तुम्हाला आखून घेते. इकडे आपण 8चा घेतलेला आहे, मध्ये रेस मारलेली आहे आणि इथे 4चा मध्य घेतलेला आहे, 4चा मध्य आणि 4चा मध्यापासून इथे पुन्हा 2चा मध्य, इथे सुद्धा 2चा मध्य, इथे वरती आता आपण इथे घेतलेलं आहे पाऊण इंच. मग अशी तिथे आपण अर्धा इंच अर्धा इंच घेतलेलं, आता इथे मी पाऊण इंच घेतलेलं आहे. पाऊण इंच खालती पाऊण इंच वरती, पाऊण इंच खालती पाऊण इंच वरती, त्याला पण अर्धा इंच घेतला होता. इथे पण पाऊण इंच घेतलेलं आहे, मी मोठं घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि आता काय करायचं आहे, या मध्यापासून आपल्याला पाऊण इंचावरती आपल्याला हे करायचं आहे, पाऊण इंचावरती आपल्याला वरती हे करायचं. इथून या 4च्या सेंटरवरून आपल्याला ते पाऊणवरती हे करून घ्यायचं आहे. आणि इथून जो आपण मध्य घेतलेला आहे त्याच्यासुद्धा इथे आपल्याला पाऊणवरती आपल्याला करून घ्यायचं आहे. हे बघा पाऊणवरती. ओके, आता हा आहे पाऊण आणि 1 इंच वरती आहे, पाऊण आणि त्याच्यावरती 1 इंच घेतलेले, आणि हा एक्झॅक्ट पाऊण इंचावरती घेतलेला आहे, म्हणजे एक रेषे ते वरती घेतलेलं आहे, चढ घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून हा पॉईंट जोडायचा आहे. आता आपण असं वरतून हा जोडायचा इथून आणि इथपर्यंत आणायचं, ह्या इथपर्यंत आणायचं. ओके, तसाच आता हा आणि हा पॉईंट इथे जोडायचा आहे. हा आपण अखंड घेतला, तिथे आपण मगाशी आपण अखंड नव्हता घेतलेला, तिथे आपण हे मगाशी आपण सेम इथून असं घेतलं होतं, तर आता अखंड घेतलं आहे आपण. आणि ही मध्ये दिवशी तुम्हाला मी खोडून दाखवते, म्हणजे आपल्या लक्षात येईल तुमच्या. हा असा अखंड घेतलेला आहे आपण ते. ओके, आता याचा जो खालती घेतलेला आहे भाग, हा आणि हा भाग तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आपण जोडून घ्यायचं. हा पहिला इथपर्यंत जोडून घ्या, इथपर्यंत पहिलं जोडून घ्या, नंतर आपण पुढचा कंटिन्यू करूया भाग. ओके, हा घेतला. आता हा इथे असा हा भाग आहे तो जोडवायचा, आणि ही रेससुद्धा अशी आपल्याला जोडवायची इथे. झाला आपला हा एक इथे भाग तयार झाला. आणि सेम आपण हा 4 इंचावरती घेतला होता तो मगाशी खालती, आता हा मी घेतला आहे 4.5 इंचावरती. सॉरी, रेषेच्यापासून आपल्याला परत 4 इंचावरती आपल्याला हे करायचं आहे, 4 इंचावरती. आणि सेम आपल्याला सगळीकडे 4 इंच हा जो घेतला आहे तो आपण 4.25 इंचावरती घेतलेला आहे. हा 4.5 इंच इथून आहे. हां, आता आपल्याला इथून मोजायचं आहे, हा 4.5 इंच. हा 4.5 इंचावरती मी मार्किंग करते वरून. आता तसंच आपल्याला सगळीकडे 4.5 इंचाची आपल्याला मार्किंग करत जायचं आहे. हा 4.5 इंचाचा आहे, तर सगळीकडे आपल्याला 4.5 इंचाचं आपल्याला मार्किंग करत जायचं आहे. ओके, हा घेतलेला आहे 4.5 इंच, 4.5 इंच. आता इथे आपल्याला हा फिरवायचा आहे गोल. असा घेतलेला आहे मी. हा 4.5 इंचाचा आपल्याला हा इथून आहे, इथून 4.5 इंच, आणि हे दोन भाग आपण 4.5 इंचापर्यंत आपण घेतलेले आहेत, इथपर्यंतच. त्याच्या पुढचा जो आहे तो निमोलटा घेतलेला आहे. हा बघा 4.25 वरती घेतलेला आहे, टोकापर्यंत आपल्याला 4 घेतलेला आहे, नंतर 4.25 आणि मग 4.5 बघा. असं फिरत 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 तुम्ही जावं, व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल की 4.5 असेल. ओके, आता ह्याच्या पुढे सुद्धा आपण 4पर्यंत आपण ही 3.5 पर्यंतची आपण वात काढूया. ही कारण दिवा आपला मोठा आहे, तर आपण 4.25 घेऊया. चला 4.25 घेऊया, कारण दिवा आपला मोठा आहे. तर मी इथे 4.25 पर्यंत रेषा करून घेते. आणि ॲज इट इज मगाशी आपण जसं केलेलं, इथून जी एक साईड आहे ती आपण दिव्याची अशी काढणार आहोत, अशी. आणि जी दुसरी साईड जी आहे
ते मी फ्री हँड काढते बघा. असं इथे थोडंसं खालच्या बॅक द्या. अर्धापर्यंत काढून घेऊया आपण, अर्ध्यापर्यंत काढून घेऊया. असं अर्ध्यापर्यंत असं काढून घ्यायचं आहे इथून, आणि इथून ती अशी उलटी काढून घ्यायचं. हे बघा, हे बघा, आपल्याला 1 इंच आपण खालती घेऊया. हे बघा, 1 इंच आपण इथे रेष आखून घेऊया, आणि 1 इंचापर्यंतच आपल्याला हे जे आहे ते हे वर आपल्याला काढून घ्यायचं. 1 इंचापर्यंत मी सेम असं काढून घेतलेलं आहे, ते जोडून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला हे इथून 1 इंचापासून आपल्याला इथे ठेवायचं आहे, आणि हे माप इथे या 2 रेषावरती जोडून घ्यायचं आहे. हे बघा, मग ही झाली आपली अशी एक वात तयार. हे बघा, इथून आपण असं जुळवून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा प्रकारे ही वात तयार झाली आपली. ओके, म्हणजे आपल्याला असं वात दाखवता येईल की ही अशी वात आहे. किंवा तुम्ही अजूनसुद्धा खाली जर आपण 1 इंच घेतला आहे तर तुम्ही अर्धा इंच जरी घेतलात, आपण अर्धा इंचच घेऊया. बघूया, एक थोडीशी रेष खालती देऊन. ओके, म्हणजे आपल्याला बरोबर वाटेल. अर्धा इंचच घेऊया खालती. अर्धा इंच आपण इथे गोलाकार दिलेला आहे, आणि इथून असं पुन्हा हे घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे तयार केलेलं आहे. आता इथे तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही इथे कुठलीही डिझाईन तुम्ही देऊ शकता. तर आता इथं पण तुम्ही स्वस्तिक काढा. तुम्ही इथे स्वस्तिकसुद्धा काढू शकता. चला, आता स्वस्तिक काढून घेऊया पाहिजे तर तुम्हाला, किंवा तुम्ही इथे दुसरी कुठली तुम्ही डिझाईन काढू शकता. चला, आता आपण इथे याचा मध्य काढून घेऊया. मध्य ते लाईन मारून टाकून घेते, आणि आता इथे जो आहे ह्यातून तिरका घेतला आहे. यातून तिरका आपल्याला घ्यायचा आहे, इथून तिरका, इथूनसुद्धा आपण तिरका मोजून घेऊया. आता ह्या तिरक्यापासून जी ही रेष आहे तिथे आपण आखून घेऊया. म्हणजे तिथे आपण आखलेले त्याच्यात आपण इथे आखून घेऊया असे तिरकस. तिथे आपण सरळ आखलेले, तर इथे आपण तिरकस आखून घेऊया. तर अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत खूपच. म्हणजे तुम्ही तुमच्या कलेने तुम्ही वेगवेगळी डिझाईन बनवू शकता. अशा प्रकारे हे थोडंसं माझं इथे वरती झालेलं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण हे डिझाईन आखून घेतलेली आहे. इथे मी दिसते का तुम्हाला व्यवस्थित? तर ही अशी आपली दिवाची तयार झालेली आहे. तर तुम्ही मध्ये स्वस्तिक काही काढू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. ते ऑप्शनल आहे, तुम्ही स्वस्तिक काढायचे की नाही काढायचे. तुम्ही म्हणजे एकदम विचंडी पण नको व्हायला, म्हणजे असं किचकिचचं पण नको वाटायला की भरपूर काही आपण आखून ठेवलं असं. तर इथे स्वस्तिक आपण आखून घेऊया, पण ते खूपच किचकट होईल म्हणून मी ते काढलं नाही. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भरा, नाही तर तुम्ही नाही भरलं तरी चालेलं आहे. आता काय होतं, मग डिझाईन ना किचकट दिसते, मग ते किचकट नको व्हायला आपल्याला, म्हणून ते पण नाही मी करणार नाही. फक्त मी जस्ट दाखवले तुम्हाला याच्यामध्ये कसं तुम्ही काय काय करू शकता. तर तुम्ही हे अशा प्रकारे वेगवेगळे प्रकार इथे करू शकता. तुम्ही इथे दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे. तर तुम्हाला डिझाईन ही कशी वाटली? तर चला, आता ही डिझाईन जे आहेत आपण तयार केलेले आहेत, तर चला आता आपण भरून काढूया. ओके, डिझाईन ही आधी कट करून घ्या, कारण काय ते नंतर भरल्यानंतर ती कट करायला खूप त्रास होतो. त्यापेक्षा आधी कट करून तुम्ही घेतलात ना, ते व्यवस्थित आपलं होऊन जातं. त्यामुळे डिझाईन जी आहे ती पहिले कट करून घ्यायची आणि मगच ती भरायला घ्यायची. त्याशिवाय ती भरायला घ्यायची नाही, हे एवढं लक्षात घ्या. कारण मी तर असंच करते, कारण मला ते नंतर कठीण वाटतं ते कापायला. इथे मी जॉईंट लावलेला, कॅनव्हास माझा कमी पडत होता इथे. अशा प्रकारे मी जरा कट करून घेते. त्याला कट करून
आपलं हे एक कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. हे छान असं झालेलं आहे. त्याचबरोबर आपण सेकंड जे कॉम्बिनेशन जे आहे ते आपण हे घेतलेलं होतं रेड आणि येल्लोमध्ये, रेड येल्लो आणि ऑरेंजमध्ये असं घेतलेलं आहे आपण. म्हणजे थर्ड कॉम्बिनेशन जे आहे ते आपण हे असं घेतलेलं आहे. तर ह्यापैकी तुम्हाला कुठलं आवडलं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुम्हाला कुठलं डिझाईन आवडले तुम्हाला. हे असे आपले 3 कॉम्बिनेशन इथे तयार झालेले आहेत. 1, 2 आणि हे 3. तर तुम्हाला कुठली डिझाईन आवडली ते मला नक्की सांगा. थँक्यू.